नमस्कार, मी नेहा जोशी. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस. अत्यंत शुभ, नव ऊर्जेचा, समृद्धीचा हा आजचा दिवस. या दिवशी संपूर्ण विश्वामध्ये महालक्ष्मी मातेची दैवी ऊर्जा जागृत होते. चला तर आज आपण हिप्नोथेरपी ध्यानाद्वारे त्या ऊर्जेशी कनेक्ट करूया. ही केवळ समृद्धी मिळवण्याची प्रक्रिया नाही आहे, तर महालक्ष्मी मातेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचाही दिवस आहे. सगळ्यात आधी एका शांत जागेवरती एकदम आरामात शांत बसा. आजूबाजूच्या वातावरणामधली लक्ष्मीची उपस्थिती अनुभवा. शांतपणे डोळे मिटून घ्या. लांब गहिरे श्वास घ्यायला सुरुवात करा. लांब गहिरा श्वास. प्रत्येक श्वासाबरोबर तुम्हाला अधिकाधिक शांत, अधिकाधिक स्थिर वाटायला लागेल. प्रत्येक गहिऱ्या श्वासाबरोबर आजूबाजूची पॉझिटिव्हिटी तुम्ही आत घेताय आणि प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही शरीरातले सर्व ताण हळूहळू बाहेर सोडताय. तुम्हाला अजून शांत, रिलॅक्स वाटायला लागलेलं आहे. असं इमॅजिन करा की लक्ष्मी मातेचा दैवी सोनेरी प्रकाश तुमच्या सहस्रार चक्रामधून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतोय आणि हा सोनेरी प्रकाश आता तुमच्या शरीरामध्ये सगळीकडे पसरत चाललाय. तुमच्या शरीरातला सर्व ताण हा सोनेरी प्रकाश हळूहळू वितळवतोय, दूर करतोय. तुम्हाला अधिकाधिक शांत, अधिकाधिक स्थिर वाटायला लागलं आहे. शरीरातले सगळे स्नायू आता शिथिल, थंड व्हायला लागलेले आहेत. डोकं, मान, खांदे, दोन्ही हात, पाठ, पोट, दोन्ही पाय, सगळे स्नायू एकदम रिलॅक्स्ड. जसजसं तुमचं शरीर रिलॅक्स होत चाललेलं आहे, तसतसं तुमच्या मनातले विचारसुद्धा हळूहळू कमी कमी होत चालले आहेत. शरीर शांत होत आहे, मन स्थिर होत आहे. खूप छान, खूप रिलॅक्स तुम्हाला आता वाटतंय. Enjoy this relaxation. आता अशी कल्पना करा की तुम्ही एका खूप सुंदर बागेमध्ये आहात. खूप छान हिरवळ, खूप मस्त रंगीत सुगंधी फुलं, खूप छान पक्षी, फुलपाखरं तुमचं मन मोहित करून टाकतायत, तुम्हाला प्रसन्न करतायत आणि तुम्हाला अजूनच मौशार हिरवळीवरून चालताना तुमचं मन अजून शांत होत चाललंय. तेवढ्यात दुरून तुम्हाला कुठल्या तरी मंदिरातून घंटानाद ऐकायला येतोय आणि आपोआपच तुमची पावलं त्या आवाजाच्या दिशेने चालायला लागली आहेत. थोडं दूर जाता तुम्हाला दिसतंय की लांबवर एक खूप सुंदर असं पुरातन काळातलं मंदिर आहे. मंदिराकडे जाणारी वाट ही खूप सुंदर फुलांनी आणि दिव्यांनी सजवलेली आहे. अर्थातच त्या मंदिराकडे जाण्याची तुमची इच्छा होतीये आणि तुम्ही त्या दिशेने चालायला लागला आहात. तुम्हाला खाली जाणाऱ्या 10 पायऱ्या दिसतायत.
तुम्हाला त्या पायऱ्या आता उतराव्या लागणार आहेत. सो आता आपण ह्या पायऱ्या उतरायला सुरुवात करूया. खूप सुंदर फुलांनी सजवलेल्या या पायऱ्या तुम्ही आता एक एक करून उतरणार आहात. 10, 9, 8. एक एक पायरी उतरताना तुमचं मन अजूनच शांत होत चाललं आहे. घंटानाद अजूनच जवळ वाटायला लागलेला आहे आणि तो तुमचं मन अजून शांत शांत करत चालला आहे. 7, 6, 5. तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये हळूहळू प्रवेश करताय. 4, 3. घंटानाद जसजसा जवळ येतोय तसतसं तुम्ही तुमच्या मनाच्या गहिऱ्या अंतर्मनामध्ये प्रवेश करताय. 2, 1. तुम्ही तुमच्या मनाच्या अंतर्मनामध्ये प्रवेश केलेला आहे. अत्यंत शांत वाटते तुम्हाला. मनाची ही गहिरी अवस्था तुम्हाला आता त्या मंदिराकडे घेऊन चालली आहे. मंदिराची वाट खूप सुंदर सुंदर फुलांनी सजलेली आहे. तुमच्यासमोर सोनसळी झगमगणारे दिवे आहेत. दोन्ही बाजूंनी फुलांनी सजलेले रस्ते, सुगंधी वातावरण, शांत संगीत तुम्हाला अजूनच रिलॅक्स करत चाललंय. खूप छान. हळूहळू तुम्ही ती वाट चालत पुढे चाललाय आणि ते सुंदर मंदिर आता तुम्हाला तुमच्या समोरच दिसतंय. खूप प्रसन्न चित्ताने तुम्ही मंदिराच्या आत प्रवेश केलाय आणि मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्हाला महालक्ष्मी माता तेजस्वी रूपात विराजमान झालेली दिसतेय. मातेचा चेहरा प्रेमाने उजळलेला आहे. हातातून सुवर्णाचं तेज निघतंय आणि ते तेज तुम्हाला तिच्या जवळ बोलावतंय. तुम्ही मातेच्या जवळ जाताय. माता तुमच्याकडे अत्यंत प्रेमळ नजरेने बघतीये. तुम्ही मातेला अत्यंत आदराने नमस्कार करताय आणि तेवढ्यात साक्षात महालक्ष्मी माता तुमच्या डोक्यावरती हात ठेवतीये तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. त्याच क्षणी तुम्ही एक गाढ शांतता आणि सुरक्षितता, समृद्धी यांचा अनुभव घ्यायला लागताय. मातेच्या या समृद्ध ऊर्जेशी तुम्ही पूर्णपणे जोडला गेलाय. अनुभव घ्या याचा. मातेच्या ऊर्जेचा सुवर्ण प्रकाश आता तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करतोय आणि सगळ्या शरीरामध्ये तो सुवर्ण प्रकाश पसरत चाललाय. तुमचं हृदय, मन, आत्मा सगळं काही या समृद्धीच्या सुवर्ण प्रकाशामध्ये विलीन होत चाललंय. अनुभव घ्या याचा. महालक्ष्मी मातेच्या कृपेचा अनुभव घ्या. तुम्ही आता या दैवी समृद्धीच्या स्पंदनाशी एकरूप होत असतानाच तुमचं अंतर्मन हळुवारपणे पण अत्यंत ठाम आत्मविश्वासाने म्हणायला लागलंय,
मी लक्ष्मीची कृपा अनुभवत आहे. मी संपन्नतेचा आणि आनंदाचा स्रोत आहे. माझ्या आजूबाजूला धन, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित आहे. माझ्या प्रत्येक कृतीने मी समृद्धी आणि प्रेम निर्माण करतो. मी माझ्या कामांमध्ये आणि माझ्या प्रत्येक नात्यांमध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद अनुभवते. माझा प्रत्येक दिवस लक्ष्मी मातेचा नवीन आशीर्वाद घेऊन येतो. मी समृद्ध आहे, सुरक्षित आहे आणि आशीर्वादित आहे. मी संपन्नतेचा, समृद्धीचा हक्कदार आहे. लक्ष्मी मातेची कृपा माझ्यावर सदैव आहे. माझ्या जीवनात धन आणि सुख सहजपणे येतात. माझं घर हे सतत आनंद, प्रेम आणि प्रकाश यांनी भरलेलं आहे. माझ्या प्रयत्नांना नेहमीच योग्य फळ मिळतं. माझ्या जीवनात सतत नवीन संधी आणि शुभ प्रसंग येत असतात. माझे विचार सकारात्मक आणि शक्तिशाली आहेत. मी आत्मविश्वासाने आणि आनंदाने माझं ध्येय गाठत आहे. धन, यश आणि प्रेम माझ्याकडे अगदी सहजपणे येतात. माझे विचार आणि कृती सोन्यासारखे मौल्यवान आहेत. माझं हृदय कृतज्ञतेने आणि आनंदाने भरलेलं आहे. मी कृतज्ञ आहे. माझ्याकडे जे आहे त्याच्याबद्दल मी आभार मानते. मी संपन्नतेसाठी माझं मन पूर्णपणे खुलं ठेवलं आहे. आजचा दिवस माझ्यासाठी नवीन समृद्धी घेऊन आला आहे. या प्रकाशामध्ये, या आनंदामध्ये, या आशीर्वादामध्ये आता काही क्षण शांत बसा. तुमचं हृदय म्हणतंय, धन्यवाद महालक्ष्मी. आणि महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात प्रकाश, स्थैर्य, समृद्धी, आनंद प्रवाहित होतोय. याचा अनुभव घ्या. धन्यवाद महालक्ष्मी माता. तुझी कृपा, तुझा प्रकाश, तुझं प्रेम माझ्या जीवनात असंच सदैव राहू दे. तुमचं मन आणि शरीर आता पूर्णपणे ऊर्जावान, आनंदी आणि शांत झालेलं आहे.
तुम्ही समृद्धीच्या तरंग लहरीवरती लहरत आहात. महालक्ष्मी मातेची कृपा तुमच्या प्रत्येक कृतीत, विचारात आणि शब्दात झळकतेय. ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्धलक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्धलक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्धलक्ष्म्यै नमः. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा महालक्ष्मी मातेचे आभार मानून अगदी हळुवारपणे डोळे उघडा आणि या नवीन दिवसाची सुरुवात महालक्ष्मी मातेच्या मिळालेल्या आशीर्वादामुळे नवीन ऊर्जेसह, नवीन समृद्धीच्या खात्रीसह खूप आनंदाने आणि प्रकाशाने करा. जय महालक्ष्मी.